जत तालुक्यातील डफळापूर येथील अनिल दिलीप सुतार यांच्यावर ओढवलेला हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक आहे। हक्काचा रास्ता रोखणे म्हणजे केवळ मार्ग बंद करणे नसून एका कुटुंबाचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखा आहे। अनिल सुतार यांच्याशी साधलेल्या संवादातून समोर आलेली दाहक वस्तुस्थिती अशी। अनिल सुतार हे अल्प भूधारक शेतकरी आहेत। त्यांच्याकडे असलेल्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। रस्ता बंद असल्याने शेतातून चारा आणणे किंवा बाहेरून विकत आणलेला चारा घरापर्यंत पोहोचवणं अशक्य झालंय। माणसं तर कशीबशी जगतील, पण बोलू न शकणारी आमची जनावरं डोळ्यादेखत उपाशी मरताना पाहणं असह्य होत आहे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे। सर्वात मोठी अडचण त्यांच्या कॅन्सरग्रस्त आईची आहे। कॅन्सर सारख्या आजारात नियमित उपचार आणि तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते, मात्र रस्ताच नसल्याने आईला घराबाहेर नेणं आता दिव्य झालंय। दुसरीकडे घरातील मुलांच्या शिक्षणावरही गदा आली आहे। शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडलंय। अनिल सुतार यांनी प्रशासनाचे सर्व दरवाजे ठोठावलेत। वारंवार तक्रार करूनही जमिनीवर ठोस कारवाई झालेली नाही। आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊनही महसूल यंत्रणेकडून रस्ता खुला करण्यासाठी हालचाली होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। स्थानिक राजकीय वर्दहस्तामुळे भावकीनं हे कट कारस्थान रचल्याचा आरोप सुतार यांनी केलाय। हा एक प्रकारे सामाजिक बहिष्काराचाच प्रकार आहे। आत्मदहनाचा इशारा। सर्व मार्ग संपलेत, आता फक्त मृत्यू समोर दिसतोय, अशा भावना अनिल सुतार यांनी केल्या। जर येत्या काही दिवसात प्रशासनानं त्यांच्या हक्काचा रस्ता मोकळा करून दिला नाही तर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। डफळापूरमधील हे प्रकरण केवळ एका रस्त्याचा वाद नसून एका गरीब कुटुंबाच्या अस्तित्वाचा लढा आहे। महसूल विभागाने आणि पोलीस प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कायद्याचा वापर करून हा रस्ता खुला करणं गरजेचं आहे, अन्यथा एका निष्पाप कुटुंबाला केवळ व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे टोकाचं पाऊल उचलावं लागेल। ही लोकशाहीसाठी शोकांतिका ठरेल। पासून अडवला 417-2 मधील ही रस्ता होता। ही विजय मधुकर सुतार, संजय मधुकर सुतार, सीताराम पांडुरंग सुतार, कुमार पांडुरंग सुतार, अमोल कुमार सुतार व संजय शिवाजी बोराडे, गजानन शिवाजी बोराडे यांनी 15/4 ला रस्ता अडवलेला आहे। 15/4/2026 रोजी अडवलेला आहे। त्याच्यावर आम्ही 20/4/2026 रोजी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन त्यांना अर्ज दिलेला आहे। तरीही अजून कोणतीही तहसीलदार साहेबांनी दखल घेतलेली नाही व आमच्या घरातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही। जनावरांना वैरण नाही, मुलांच्या शाळेत जाण्या येण्यासाठी रस्ता नाही। आता तुम्ही जो उभा राहिला त्याच्या पाठीमागून हा तुमचा सर्वे नंबरचा रस्ता असून पाठीमागील चुलत्याच्या रानात त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केलेले आहे। किती फूट रस्ता अडवला अंदाजे हा तुमचा? एक 150 फूट रस्ता अडवलेला आहे। 150 फूट अडवला। 150 फुटानंतर तिथून जायला तुम्हाला दुसरा मार्ग आहे? दुसरा मार्ग आहे, त्यात निम्मा मुर्मीकरण केलेला आहे। त्या रस्त्याने संजय बोराडे व गजानन बोराडे जीव मारण्याची धमकी देत आहे। त्या रस्त्याने गेलं तर आम्हाला जीव मारण्याची धमकी देतील। तो सार्वजनिक रस्ता असून सर्वे नंबरचा रस्ता आहे असून बर। याशिवाय तुमच्याबरोबर अन्य कुठला रस्ता अडवून अन्याय केलाय असं काय आहे? विहिरीवर जाण्याची सामायिक रस्ता आहे 10 फूट चालीचा 417-2 मध्ये। बर। तीही रस्ता त्यांनी अडवलेला आहे। बर। तीही रस्ता अडवलेला आहे। शेतात आम्हाला जायला येत नाही, काय नाही। मी आता जे तुमचे जे दोन्ही रस्ता अडवलेले आहेत हे नोंद आहेत, कागदोपत्री नोंद आहे। याबद्दल तुम्ही तहसीलदार, पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तुम्हाला आता तहसीलदार साहेबांना तक्रार दिली ती, पोलीस स्टेशनला केली। मी आत्मदहनचा पण इशारा दिलेला होता। मी 7/5 रोजी आत्मदहन करणार हे निवेदन दिले होते। मला 6 तारखेपासून पोलीस स्टेशन मधून फोन येऊ लागले आणि तुम्ही काय आत्मदहन करू नका, 2 दिवसात तुमचा रस्ता खुला करून देतो। आणि अजूनही कोणताही रस्ता खुला केलेला नाही, काय नाही केलेलं नाही। तलाठी येऊन पंचनामा तेवढा करून घेऊन गेलेत। त्याच्यावर त्यांनी परत काय अजून आलेलं नाही। शनिवारी येऊन पंचनामा करून गेलेत, आज आहे मंगळवार, अजून कोणती कारवाई केलेली नाही। मग तातडीनं त्यांनी तुमचा अडवलेला रस्ता खुला करून द्यावा या दृष्टीनं तहसीलदारांशी तुमचं काय? तहसीलदार साहेबांना भेटायला गेल्यावर ठीक आहे आत्मदहन करणार आहे ना, करा जावं, ही तहसीलदार साहेबांची भाषा आहे। म्हणजे तुम्हाला उलट्या पद्धतीचं उत्तर दिले, आत्मदहन करा जावं ही भाषा आहे तहसीलदार। बर। हा एकंदरीत सगळा तुम्हाला भावकीकडून त्रास केव्हापासून चालू आहे? वडील वारल्यापासून भावकीचा त्रास मला चालू आहे।
किती सालापासून? 2014 पासून चालू आहे. बर. 2014 पासून मला भावकीचा त्रास चालूच आहे. हा, यात कुठल्या कुठल्या पद्धतीचा त्रास तुम्हाला दिला जातोय? म्हणजे प्रथम त्याने जमीन वाटून दिलेली नाही. हा, जमीन वाटून दिलेली नाही. जमीन वाटून घेतली. 5-7 वर्ष पडाक ठेवून रान वाटून मिळाले. ते 1 एकर सार्वजनिक जमीन असताना घेतलेली, वडील असताना घेतलेली आहे. बर. ते आम्हाला नावावरती करून देणार. बर. आज देतो, उद्या देतो. कुमार पांडुरंग सुतार या व्यक्तीच्या नावे ती 7 बारावर जमीन नोंद आहे. एक उमे म्हणून जमीन नोंद लागलेली आहे. बर. ती जमीन 1 एकर आहे. ती नावावर करून देणार. बर. आज देतो, वर्षान देतो. पोलीस स्टेशनला लेखी देतो. ते वर्ष गेले की ती गपच बसते. बरोबर. आता तुमचा इथला जो एक रस्त्याचा विषय आहे म्हणता तुम्ही, इथल्या चुलत्या 415 मध्ये हा. 5 एकर जमीन घेतलेली आहे. हा. त्यात वैयक्तिक 3 एकरापतोर तिघाच्या मध्ये 3 एकर घेतलेले, 1 एकर घेतलेला आहे. परत त्याच्यावर त्यांनी 2 एकर घेतल्या. 2 एकर घेतल्या. त्यांनी आमची गावातली जागा लाटलेली आहे. हं. ती गावातील जाग्यात सगळ्यांची आमची वारस नोंद आहे. हा. तरी सुद्धा सीताराम पांडुरंग सुतार यांनी एक जागा बळकवलेली आहे. ती त्या बदली आम्ही वाट सोडा ही भाषा बोलली होती. हं. त्यांनी बरोबर म्हणून त्यांनी काय वाट दिलेली नाही, काय नाही. मी त्याच्यावर 27/2/2025 रोजी तहसीलदार साहेबांना अर्ज केलेला होता. त्याच्यावर ही तहसीलदार साहेबांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. घेतलेलं नाही. नोटीस सुद्धा त्यांनी काढलेली नाही. हा. म्हणजे एकूण तहसील कार्यालयातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. नाही. ना. आता तलाठी पंचनामा करून गेल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीचा अहवाल दिलाय? त्यांची तो अहवाल तुम्हाला काय? तहसीलदार तलाठी साहेब येऊन पंचनामा केले. त्यांनी सांगितले सर्वे नंबरला रस्ता नोंद आहे. हा. नोंद आहे, ते मिळतोय आणि सोमवार तुम्हाला बोलवतो. तहसीलदार साहेबांच्या पैसे बोलवते जावं म्हणून सांगितलं. त्यांनी बरं. काय काल 2-3 वेळा फोन केला. त्यांनी काय फोनवर अजून काय बोलवलं नाही असं दिलं. आज सकाळपासून 2 वेळा पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनमध्ये पण फोन रिसिव्ह करत नाहीत. आणि मेन मुद्दा, आम्ही 112ला कॉल करून गाडी बोलवून घेतली होती. त्या टायमाला जत पोलीस स्टेशनमध्ये आमची एक NC सुद्धा दाखल करून घेतलेली नाही. घेतलेलं हा. नाही. आणि पोलीस स्टेशनमधून पोलीस इथे येतात, राजकीय नेते येतात आणि त्यांच्या सहाय्याने पुढची पार्टी जे सांगेल तसंच बोलते. आमची कोणतीही दाद घेत नाहीत पोलीस स्टेशन. बर. आमची जी वहिवाटीला कागदपत्र नोंद आहे तेवढे आम्हाला रस्ता मिळावा अशी आमची विनंती. विनंती. आता तुम्हाला जो सर्वे नंबरच्या रस्त्यावरून जी अडवणूक केली जाते, हा. हा विषय तुम्ही गावातील पुढाऱ्यांच्या तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच यांच्या कामात होय घातला? घातलेला आहे. त्यांनी काय? घातलेला आहे. सध्या डेप्युटी पंचायती लारा त्यांनी सुद्धा त्या संजय बोराडे यांना सांगितलं सर्वे नंबरचे रस्ता तो अडवू शकत नाही. बर. तरी पण तो आम्हाला जीव मारायची धमकी देतो. तो अजूनही म्हणतोय त्या रस्त्याने या तुम्हाला मारणार. आता तुमची मुलं ही शिक्षणासाठी कुठे जातात? शिक्षणासाठी इथं समोर अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीत जात होते. हा. रस्ता नसल्यामुळे मुलांना शाळेला सुद्धा जाण्याची आमची अडचण आहे. आता अंगणवाडीचं यांचं वर्ष संपलेलं आहे दोघांशींचं. हा. आता हे पहिलीला जाणार आहे. ह्यासनी घराबाहेर पडायला रस्ता नाही. असताना. हा. ते कुठून शाळेला पाठवायचं, त्यामुळे आम्ही घरात पोरासनी पाठवलेलं नाही काय. बरोबर. बरोबर. आता मावशी, तुम्ही इथे किती वर्ष वास्तव्य करून नाही इथं? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. 20 वर्ष झाली. हां. मग आता जनावरांना चारा नाही वगैरे, मुलांना जाता येता येत नाही, या गोष्टी, या अडचणी तुम्ही काय मुलासोबत जाऊन कुठं काय मांडाय प्रयत्न केला? पोलीस स्टेशन मध्ये गेलतो, तहसीलदार ऑफिसला गेलतो आम्ही. तिथे काय कोणती दाद घेतली नाही आमची. नाही. हा. आणि आमच्या मम्मीचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे. बर. 4-5 दिवसात त्याला दवाखान्याला न्यायला आणायला लागते. बर. तरी रस्ता नसल्यामुळे आम्ही दवाखान्याला नेणं आणणं सुद्धा बंद केलेलं आहे. बर. हा. पोलीस स्टेशन मध्ये आम्ही ह्या भाषेत सांगितलेलं आहे, जर काय दिवस कमी जास्त झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील. ह्या पण भाषेत आम्ही बोललेलो. तुम्ही पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली? कल्पना दिलेली. तर एवढ्या सगळ्या अडचणी असताना महसूल प्रशासन जर दाद घेत नसेल तर आता न्याय मागायचा कोणापुढे असा मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही आत्मदानचा इशारा सुद्धा दिलेला होता. पोलीस स्टेशन 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, तहसीलदार साहेब म्हणते करत असला करा जावं, ही आम्हाला भाषा आली त्यांची तहसीलदारांची. आता तुम्ही शेवटचा पर्याय म्हणजे याच्याकडे काय, कशा पद्धतीने? शेवटचा पर्याय अजून 2 दिवस आम्ही बघणार आहे, नाहीतर सरळ तहसीलदार